राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या मुंबई दौऱ्यांवरनं निशाणा साधलाय। मोदींना राज्यातल्या पालिका निवडणुका महत्त्वाच्या वाटतायत आणि त्यामुळेच ते पुन्हा पुन्हा येत असल्याचं दिसतंय, अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली आहे। त्यांच्या येण्यानं महाराष्ट्राचं हित असेल तर हरकत नाही, पण येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विचार त्यांनी करावा, असाही टोला लगावलाय। तसंच अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना विनाकारण आत टाकल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं। याशिवाय महाविकास आघाडीमध्ये मतभेद नसल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतात जवळ, त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं तसं दिसतंय आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा ते या ठिकाणी येतात, त्या हरकत नाही। महाराष्ट्रातील ते जर महाराष्ट्राला काही देणार असतील, राज्याचं हित त्याच्यात असेल तर त्याला विरोध करायचं आमचं काही कारण नाही। पण तिथे येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विषय त्यांनीच करावा। राऊत हे चुनामध्ये होते, त्या संबंधीसाठी कोर्टाची आता ऑर्डर आलेली आहे, त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या संबंधी यांचा काही संबंध नव्हता अशा अर्थाचं काहीतरी लिहिलेलं। या एक एक गोष्टी काय सांगतात, नावावरील आधी जेलमध्ये, त्यामुळं या राज्य पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांच्या संबंधी एकंदर भूमिका काय घेतली सत्ताधारी हे पाहिल्याच्या नंतर इतरांच्या संबंधी त्यांनी बोलणे कितपत योग्य आहे याचा फेरविचार त्यांनीच करावा। मागच्या काही दिवसांपासून साहेब काँग्रेसमधला अंतर्गत वाद वाढतोय, त्या वादाचा फटका कुठेतरी महाविकास आघाडीला बसतोय असं आपल्याला वाटतंय? नाही, आमचा असा काही कुठं वाद नाही, चर्चा होत असते पण वाद नाही असे कोणाला काही हवे, परंतु शेवटी संख्या असली पाहिजे ना। आज आमच्याकडे संख्या नाही आहे, आम्ही क्रमांक 1चा पक्ष असतो तर आमच्यातल्या सगळ्या सहकार्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते, पण आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही आणि त्यावर त्याचं भाष्य करणं योग्य वाटत नाही।